दिसते. कारण दैनिक भास्करचा आजचाही सर्वे जर आपण बघितला तर या सर्वेमध्ये महाराष्ट्रातच 39 जागा या इंडिया आघाडीला दाखवल्यात. कुठेतरी 30-35 जागा या महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या या महाराष्ट्रातच येताना दिसत आहेत. आणि एवढा मोठा जर प्रभाव हा महाराष्ट्रात दिसत असेल तर देशभरातही तितक्याच प्रमाणात दिसून येतो. पश्चिम उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, काही प्रमाणात राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पिछाट होताना दिसते. आणि त्यामुळे आता आपण जर बघितलं असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावावर मतं मागण्यापेक्षा कुठेतरी वैयक्तिक टीका करा, कुठेतरी भावनिक आवाहन करा, अशा पद्धतीने ही निवडणूक होते. इथेच कळलेलं आहे की महायुतीचा पराभव हा त्यांच्या मनात आधीच झालेला. बाबींकडे याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी जाऊन असं विचारलं जातं, अमुक गावात अमुक व्यक्तीने किती निधी आणला. तर हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद गेले काही काळ भूषवणाऱ्या व्यक्तींनी हे सांगावं की अर्थमंत्री स्वतः असताना त्यांनी अमुक खासदारांना किती निधी हा खासदारांच्या पत्रावर वितरित केला. जर हा प्रश्न त्यांनी जाहीरपणे सांगितला तर दुसरा प्रश्न जे गावागावात जाऊन विचारतायत या प्रश्नाला कुठेतरी बळ मिळेल. परंतु मुद्द्यांवरून ही निवडणूक भरकटायची, बेरोजगारी असेल, महागाई असेल, परराष्ट्र धोरण असेल, चीनने बळकावलेला भूभाग असेल, सांप्रदायिक वाढणारं वातावरण असेल, या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाहीये. आणि हे बोलत नाही कारण सपशेल निराशा गेल्या 10 वर्षात या प्रत्येक मुद्द्यावर सर्वसामान्य भारतीय जनतेची झाली. च्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.